सुनसान रस्ता आणि त्यामध्ये विशालची बाईक एकदम संथ गतीने धावत होती आणि त्याच्या मागे डबल सीटवर निधी. दोघेही एक हॉरर मूवी बघून घरी परतत होते. विशाल म्हणाला, काय बकवास मूवी होता. मला तर काहीच भीती नाही वाटली. मी नाही म्हणत असल्या फालतू गोष्टींना. अरे त्यात काय एवढं, आणि तो मूवीज तर होता. पण भूतांची अशी मस्करी नको करू. काही गोष्टी आपल्या समजण्याच्या पलीकडे सुद्धा असतात, निधी त्याला समजवायच्या स्वरात म्हणाली. ह्यावर विशाल मोठ्याने हसला आणि गाडी चालवत राहिला. रस्ता खूप सामसूम होता. आजूबाजूला गर्द झाडी आणि पूर्ण रस्ता अंधारात गुडूप झालेला. फक्त गाडीच्या हेडलाईटचाच तेवढा प्रकाश होता. थोडं पुढे जातो तेच विशालला त्याची गाडी थोडी हलकी भासू लागली. त्याने मागे वळून बघितलं तर त्याला आश्चर्यचकित होण्यापलीकडे दुसरं काही त्यावेळी सुचलं नाही. पाठीमागच्या सीटवर त्याला निधी दिसत नव्हती. तसे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यात निधीला जरा जरी काही झालं तरी जीवाचं रान करणारा होता तो. त्याने त्वरित गाडी बाजूला थांबवली आणि खाली उतरून निधीला शोधायला लागला. चालत चालत थोडा मागे गेला, पण लांब लांबपर्यंत निधीचा काहीच पत्ता नव्हता. तो हतबल झाला आणि चिंताग्रस्त सुद्धा. शेवटी त्याने निधीला अजून पाठीमागे जाऊन शोधायचे ठरवले. तो परत बाईककडे वळला. तितक्यातच त्याला त्याच्या वरून एक आवाज यायला लागला. कुर कुर. त्याने वर बघितले. त्याच्या बाजूच्या झाडाच्या वरती निधी रांगत रांगत झाडावर चढत होती आणि वर चढताना गुरगुरण्याचा आवाज सुद्धा काढत होती. हे बघून त्याचे होते नव्हते ते अवसान सुद्धा कळाले. त्याने क्षणाचाही विलंब न करता बाईकला किक मारली आणि एकदम स्पीडमध्ये गाडी चालवायला लागला. थोडं पुढे जातो तेच त्याची बाईक परत त्याला जड वाटायला लागली. त्याने हलकंच मागे वळून पाहिलं तर ती निधी होती. हे बघताच त्याचं त्याच्या गाडीवरचं पूर्णपणे नियंत्रण सुटलं आणि गाडी स्लिप होऊन घासत गेली. थोडा वेळ तो तसाच पडून राहिला. शुद्धीत आल्यानंतर विशालने निधीकडे पाहिले. ती तशीच पडून होती. थोडं रक्तही सांडलेलं. त्याने पटकन जाऊन रुमालने आधी रक्त थांबवलं आणि तिला उचलून हायवेच्या जवळ आला. तितक्यातच लांबून एक ट्रक येताना दिसला. विशालला आता जरा हायसं वाटलं. मनातल्या मनात त्याने देवाचे आभार मानले. ट्रक जवळ येताच त्याने आधी ट्रकला थांबवले आणि त्यात ते बसले. गाडी चालत राहिली आणि तितक्यातच त्याला गाडीच्या पाठीमागून कोणीतरी ट्रकला ठोठावतोय असा आवाज यायला लागला. विशालने शेवटी न राहून ड्रायव्हरला विचारले, हा कसला आवाज येतोय रे मगासपासून? ड्रायव्हरने ट्रक थांबवला आणि जरा चिडतच बोलला, अरे साहब, वो हमारी बीवी है. पहले खुद मरी पिछले साल और अब 2 महीने पहले हमको भी मार दिया. फिर भी पीछा नहीं छुटा साला. त्याचे हे शब्द ऐकताच विशालचे जे होते नव्हते तेवढे त्राण सुद्धा निघून गेले. त्याने निधीला घेतलं आणि तिकडूनच लगेचच खाली उडी मारली आणि तिकडून निधीला घेऊन कसाबसा घरी आला. घरी पोहोचताच त्याच्या जीवात जीव आला. विचार केला की बाईक उद्याच सकाळी जाऊन बघेल. सकाळ झालेली. दारावरची बेल वाजली. डोळे चोळत विशाल उठला आणि दार उघडायला गेला. दारामध्ये पोलीस होते. त्यांना विशालची गाडी भेटलेली. तीच घ्यायला त्याला बोलवायला आलेले. विशाल ही गोष्ट निधीला सांगायला गेला, पण ती बेडवर नव्हती. ती आंघोळ करायला गेलेली. विशालने बाहेरूनच तिला आवाज दिला, निधी, मी जाऊन येतो जरा. पोलीस आले आहेत. त्यांना आपली गाडी भेटलीये. ती घेऊन येतो. हो जा आणि लवकर घरी ये. निधीने आतमधूनच उत्तर दिले. पोलिसांच्या गाडीमधून ते घटनास्थळी पोहोचले. तिकडे पोहोचताच विशालला अजून एक मोठा धक्का बसला. कालच्याच प्रसंगातून तो अजून सावरला नव्हता की परत एक प्रसंग ओढावलेला. त्याची गाडी तिकडे तशीच पडून होती
आणि गाडीच्याच बाजूला निधीचे मृत शरीर सुद्धा होते. पोलिसांनी संशयावरून विशालला ताब्यात घेतले. विशालने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. 2 दिवसांच्या कैदेनंतर त्याला त्याच्या मित्राने जामिनावर सोडवले. दोघेही परत घरी जात होते की परत तोच रस्ता आला. विशाल मागे बसलेला आणि त्याचा मित्र गाडी चालवत होता. जसा तो रस्ता आला तेव्हा त्याने त्याच्या मित्राला ही घडलेली हकीकत सांगितली. त्याच्या मित्राला हे ऐकून हसू आवरेनासे झाले. जोरात हसत तो बोलला, काय रे विशाल, जरा कमी फेक, हे भूत वगैरे असं काहीच नसतं. ह्यावर विशाल जरा चिडला. हसू नको, मी खोटं नाही बोलत आहे. मी सुद्धा त्या दिवशी अशीच मस्करी केली होती, म्हणून आता माझ्यावर ही वेळ आलेली. इतकं बोलून ते परत चालू लागले. पुढे त्या रस्त्याची हद्द संपत आली आणि त्याच वेळी रस्त्याच्या कडेला एक पांढरी आकृती त्यांना थांबवायचा इशारा करत होती. त्याने जवळ जाऊन बघितलं तर ती निधी होती. विशालच्या मनात जोरात सनक गेली. त्याने लगेचच मित्राला गाडी थांबवायला सांगितले. गाडी थांबवल्या दोघेही खाली उतरले. विशालने मित्राकडे बघितले तर त्याचा चेहरा आता पूर्णपणे लालबुंद झालेला, डोळे पांढरे झालेले. एका बाईच्या आवाजामध्ये तो विशालला बोलला, तुला बचावले होते ना मी, की मस्करी नको करत जाऊस. तुझ्यामुळे माझा जीव गेला. हे इतकं ऐकणंच बाकी होतं की विशालचे वाचण्याचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरत होते असंच वाटत होतं. त्याने लगेचच बाईक घेतली आणि तिकडून रिटर्न मागे गेला. थोडासाच पुढे गेला असेल की लागलीच त्याची बाईक बंद पडली. बाईक बंद पडली त्या रस्त्याच्या बाजूलाच एक टेम्पो होता. तो बाईक तशीच बाजूला ठेवून टेम्पो जवळ गेला. टेम्पो आतमधून लॉक होता. स्वतःच्याच नशिबाला दोष देत त्याने विचार केला, टेम्पोच्या वरती जाऊन बसतो, तिकडे तरी सुरक्षित राहील आणि कोणती गाडी आली तर लिफ्ट सुद्धा मागेन. लगेचच तो टेम्पोच्या वरती बसायला गेला. थोडा वेळ जातो न जातो की तोच परत त्याच्यावरून आवाज यायला लागला, कुर्र कुर्र. त्याने परत वरती बघितलं तर तिकडे निधी होती. आता मात्र ती पूर्ण रागामध्ये झाडावरून खाली उतरून विशालच्या जवळ येत होती. तिचे ते रक्ताळलेले डोळे, ती तीक्ष्ण आणि खुनशी नजर, तोंडातून एखाद्या जनावरासारखे दात बाहेर आलेले. विशालला आता तर असं वाटत होतं की त्याला कोणीतरी खोलदरीमध्ये धक्का दिला आहे, ज्यामध्ये तो परत वर तर जाऊ शकत नाही, शिवाय तो खाली सुद्धा पडत नाहीये किंवा मध्ये कोणता दगड येऊन त्याचे तुकडे तुकडे सुद्धा करत नाही. आता जीव जातो की नंतर. निधीला त्याच्याजवळ येताना पाहून विशालने पटकन टेम्पोच्या खाली उडी मारली. आता मात्र टेम्पोचा दरवाजा उघडला होता आणि आतमध्ये चावी सुद्धा होती. त्याने लगेचच टेम्पो चालू केला आणि फुल स्पीडमध्ये टेम्पो चालू लागला. थोडे पुढे जातो तेच त्याच्या गाडीच्या दोन्ही हेडलाईट एक एक करून बंद झाल्या. तरी गाडी थांबवून काही फायदा नव्हता. गाडी तशीच चालू राहिली. अंधारात काहीही दिसत नव्हते की तितक्यातच मोठा आवाज करत गाडीच्या बोनेटवर काहीतरी आदळले. विशालने मोबाईलची टॉर्च लावून समोरच्या काचेमध्ये बघितले तर एक माणूस होता, धूळ आणि रक्ताच्या थारोळ्यात. त्याचा शेवटचा श्वास घेत होता. मोठा ॲक्सिडेंट झालेला आणि त्याच्यासमोर त्या माणसाने जीव सोडला. ते बोलतात ना, नशीब एकदा खराब निघायला लागलं की पूर्ण बर्बाद केल्याशिवाय सोडत नाही माणसाला. विशाल सोबत सुद्धा तेच ते होत होतं. इतक्यातच पोलिसांची गाडी राऊंड मारत त्याच्या जवळ येऊन थांबली. आता त्यांच्या समोर होते ते फक्त विशाल आणि एक प्रेत. पोलिसांनी लगेचच विशालला ताब्यात घेतलं आणि त्यांच्या व्हॅनमध्ये बसवलं. गाडी पुढे जातच होती की ही गाडी सुद्धा भर रस्त्यातच बंद पडली. खूप प्रयत्न करून सुद्धा गाडी चालू होत नव्हती. तितक्यातच विशाल जिकडे बसलेला त्याच्या साईडचा दरवाजा आपोआपच उघडला गेला. विशालला पळायचा पूर्णपणे चान्स होता,
पण त्याच्या मनात हा विचार आलाच नाही, कारण जर इकडून पळालो तर हे पोलीस मागून गोळी मारतील. म्हणूनच तो तसाच गाडी चालवण्याची वाट पाहू लागला. थोडा वेळ जातो न जातो तेच त्याच्या गाडीच्या खालून कोणीतरी घसरण्याचा आवाज येऊ लागला. गाडीच्या खाली कोणीतरी रांगत चालत होते. ते बरोबर विशालच्या पायाखालच्या भागावर येऊन थांबले. आता मात्र विशालची बोबडी वळाली आणि काही क्षणातच ते जे काही रांगत रांगत आलेले ते गाडीच्या खालून एकदम वर विशालवर झडप घालायला आले होते. एकाएकी दचकूनच विशाल जागा झाला. जसं काय तो झोपेतून किंवा बेशुद्धावस्थेतून जागा झालेला. तो अजूनही टेम्पो चालवत होता. आजूबाजूला अंधाराचं साम्राज्य होतं. समोरची काच सुद्धा तुटलेली. तेव्हाच टेम्पोच्या मागून ठकठक करण्याचा आवाज आला. त्याने समोरच्या मिररमधून मागे बघितले तर पाठीमागे निधी त्याला हात हलवून निरोप देत होती. विशाल पाहिजे असून सुद्धा ब्रेक नाही मारू शकला आणि गाडी पुढे जाऊन मोठ्या दगडावर आदळून चकनाचूर झाली. खूप मोठा अपघात झालेला आणि त्यात विशाल नाही वाचू शकला. कोणीतरी खरंच बोलून गेले, प्रत्येक गोष्टीची मस्करी चांगली नसते.